दिल्लीतील जंतर मंतरवर पुन्हा गोंधळ झालेला आहे. अभिजित दिपकेवर शाईफेक करण्यात आलेली आहे. एका महिलेनेही शाईफेक केल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलेला आहे. तर दिल्लीतील जंतर मंतरवर पुन्हा गोंधळ झालाय. अभिजित दिपकेवर शाईफेक करण्यात आलेली आहे. एका महिलेने शाईफेक केल्याचा आरोप केला जातोय. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. अम्बेडकर की फोटो के साथ चलेगा, संविधान के रास्ते पर चलेगा। केला गेला आहे, कारण की अपेक्षित होतं की एकतरी मंत्री किंवा सरकारचे जे प्रतिनिधी असतात त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट देणं, मात्र अशा पद्धतीने हटवणं आणि काही आश्चर्य वाटत नाही, कारण का हे असंवेदनशील सरकार आहे. तुम्ही बघाल, आम्ही सत्तेत असताना शेतकरी आत्महत्या व्हायच्या आणि माझं वैयक्तिक मत आहे की एकही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये. आमच्या वेळेसही व्हायच्या, हे चुकीचंच होतं. आजही होतात, ते वाईटच आहे. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा एकाही शेतकऱ्याची जी आत्महत्या झाली त्याच्याबद्दल काय केलं आहे सरकारने. त्याचबरोबर सोनमजींच्या बाबतीत जे आज केलं ते अतिशय संविधानाच्या विरोधात आहे आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. माझे सहकारी अनिश गवांडी हेही तिथे आहेत. ते रोज तिथे जातात आणि त्यांना न्याय मिळेल. आणि एवढी काय त्यांची मागणी आहे, त्यांचंच म्हणणं आहे की चौकशी व्हावी. आणि सोनमजींचं ठरलं होतं आमचं की सोमवारी जर आम्ही 50-100 खासदार तिथे गेलो आणि आम्ही त्या कामाची जबाबदारी घेतली तर ते विचार करायला आणि आंदोलन सोडायला तयार होते. अशा पद्धतीने त्या ठिकाणाहून त्यांना हटवणं आणि कोर्टाच्या ऑर्डरनुसार त्या ठिकाणाहून त्यांना हटवले असं सांगितलं जाते. 20 तारखेला काँग्रेस जनता पार्टीचे जे समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमणार आहेत. लोकांना सुद्धा आवाहन केलं जाते की आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आता आज जे काही घडलं त्यामुळे अजून आक्रमक होऊ शकतात कार्यकर्ते, वाटतं तुम्हाला? हे दुर्दैवी आहे. मला दुःख एकाच गोष्टीचं आहे, मला आक्रमक का होतील का नाही ह्याच्यात पडण्यापेक्षा संविधानाच्या विरोधात या सगळ्या गोष्टी येतात ह्याचं दुःख आहे. सत्तेचा गैरवापर वाटतोय. अर्थातच सत्तेचा गैरवापर आहे, त्याच्यात काही विषयच नाही. आणि या प्रेमाने आणि संविधानामध्ये किंवा एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झाली पाहिजे ना. सरकारच्या वतीने कोणीतरी पाठवू शकत होतं सरकारला त्या सोनमजींची बोलायला किंवा कॉक्रोच पार्टीशी बोलायला, पण चर्चा नकोच आहे. मला एकाच गोष्टीची भीती वाटते की लोकशाही म्हणून आपल्याला भारताचा सार्थ अभिमान आहे, यांच्या कृतीमुळे ती दडपशाही होऊ नये. अभिजित दिपके यांच्यावर देखील शाहीफेक त्या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे जेव्हा त्यांना हटवण्यात आलं त्याच्या काही तासानंतरच त्यांच्यावरती शाहीफेक झाली. हे कोणीतरी खूप मोठं षडयंत्र या आंदोलनाच्या विरोधात आहे आणि ते मोडून काढण्यासाठी हे चाललेलं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं आहे की भीती दाखवून हे मोडतील, पण मला वाटत नाही यातले कोणी घाबरणार आहे. नक्कीच. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की काल रात्री एक माहिती आली की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एक अट घातलेली आहे की जर NDAमध्ये यायचे तर विलिनीकरण करावं लागेल. तुम्हाला काही अशा प्रकारच्या काही सूचना किंवा काही बोलणं झालं का भाजपच्या नेत्यांनी? आता भारतीय जनता पक्षाचे कुठले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या कुठल्या नेत्याशी बोललेत हे मला तरी माहिती नाही. मी जयंतराव असतील, शशिकांतजी असतील, रोहित असेल, देशमुख साहेब असतील, आम्ही किंवा आदरणीय पवारसाहेब तर ते दौऱ्यावरच आहेत. त्यामुळे आमच्या कोणाचंही बोलणं आमच्या कुणाशी झालेलं नाही. आता दुसऱ्या राष्ट्रवादीशी झालं असेल तर मला माहिती नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची, भारतीय जनता पक्षाचं आणि आमच्यापैकी कोणाचं बोलणं झालेलं नाही. अट जर म्हणजे मान्य केली तर एक मंत्रीपद दिलं जाणार असंही कळत आहे. तर आणि त्याच्यात तुमचं नाव नेहमीच चर्चेत असतं की माझं नाव गेले 12 वर्ष चर्चेत आहे. मला आश्चर्य वाटतं आहे की 12 वर्षानंतर तुम्हाला कसा कंटाळ नाही आला हा प्रश्न विचारायचा. पण आमच्याशी चर्चाच नाही आहे, त्याच्यामुळे चर्चा नाही आहे तर प्रस्ताव काय? जिथे चर्चाच नाही तिथे प्रस्तावाचा प्रश्न येतोच कुठे? आणि नक्कीच नाही. जरी अधिकृतपणे कोणतीही गोष्ट माध्यमांमध्ये जरी बोलली जात नसेल तरीसुद्धा अनेक घडामोडी घडत आहेत. जयंत पाटील हे महायुतीच्या नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्याचं सुद्धा सांगितलं जातं आहे. नक्की काय घडतंय आणि विलिनीकरण खरंच होणार आहे का? मी प्रत्येक पार्लमेंट सेशनमध्ये सरकारच्या प्रत्येक मंत्र्याला भेटते, फोटो काढते आणि ट्विट करते. मग 12 वर्ष विलिनीकरण चाललं आहे का?
मी दरवेळीच कुठल्याही मंत्र्याला भेटले तर माझा फोटो टाकते. अहो, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी असते की मंत्र्यांकडे जाणे, सरकारकडे जाणे, मतदारसंघाचे प्रश्न फॉलोअप करणे. जयंतरावांना जर चोरून जायचं असतं तर ते पुढच्या दाराने गेले असते का? आणि त्यांनी स्वतःच ते एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांनीच फोटो ट्विट केला आहे ना. जर त्यांना चोरून जायचं असतं त्यांनी स्वतः फोटो ट्विट केला असता का? नक्की शेवटचा प्रश्न ताई, तुम्ही तर आधीच सांगितलेलं होतं की विलिनीकरणाच्या चर्चांवरती फुल स्टॉप आहे. तो फुल स्टॉप कायम आहे का, की यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, ज्या दिवशी माझा भाऊ गेला त्या दिवशी ते दुःख सावरताना ज्या पद्धतीने आमच्यावर खोटे नाटे आरोप झाले, तो दिवस आणि आजचा दिवस मी स्वतः माझ्यासाठी तो विषय पूर्णविराम आहे. कारण का माझ्या भावाची शेवटची इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी एक व्हावं. आता काही लोकांना वाटतं, नाही वाटतं, मला त्या तुतुबेमध्ये पडायचं नाही. माझा भाऊच राहिला नाही आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी तो विषय हा पूर्णविराम झालेला आहे. डिलिमिटेशन संदर्भात घेतलेली भूमिका आणि जे काही सुरू आहे त्याची लिमिटेशनचं बिलच आलं नाही अजून. बिलच आलेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणार काय मी? बिल आल्यावर बोलू ना. बिल आल्याशिवाय जी गोष्ट नाहीच आहे त्याच्यावर काय बोलायचं? नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई. तर विलिनीकरणाच्या चर्चांसंदर्भात सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. माझा भाऊ गेल्यानंतर माझ्यासाठी या सगळ्या चर्चांना मी पूर्णविराम दिलेला आहे, असं देखील सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आलेले. माझ्यासाठी हा विलिनीकरणाचा विषय संपलेला आहे. आता यावर मला कोणतंच भाष्य करायचं नाही, असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे.